सो आता आम्ही कल्पीचा केक कट करतोय. सो आम्ही आलोय. येस 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 कल्पी कम ऑन. माझ्या भावाच्या घरी आलोय. हे बघा, लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. मला एक एक लावू देत नव्हती आणि हे बघ आता. Life counter. This is how the ambience is. गरम होईल ना बाहेर. बाहेरचा अँबियन्स चांगला आहे. आपला पण छान आहे. हा आतला पण छान. तू सांग कल्पी. कल्पीवरती हा इथे नाही. इट्स अप टू यू ओनली. तू चढा. तुला कुठे बसायचं? We are not going to say that. It is you. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कविकली वाईज. आणि आज आम्ही आलो आहोत कुठल्या रेस्टॉरंट मध्ये आपण आलोय? आयामी. आज आम्ही आलो आहोत आयामी मध्ये आणि बेलापूरला हे रेस्टॉरंट आहे आणि मस्त अँबियन्स आहे. म्हणजे मला तर आपला अँबियन्स खरंच खूप छान आहे. आम्ही आता आउटडोर टेरेसमध्ये बसलो आणि आज कल्पीचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे तिला आवडणाऱ्या अशा थीम रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलोय बर्थडे सेलिब्रेट करायला. ऑफकोर्स वी आर विथ वन ऑफ आर ब्रदर. आज पूर्ण दिवस आम्ही फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर घालवलाय आणि येस आता डिनरसाठी आम्ही आमच्या भावाबरोबर आलेलो आहोत. सो दाखवतो तुम्हाला आता आम्ही काय काय खातोय आणि थोडी एक रेस्टॉरंट टूर पण तुम्हाला देतो छोटीशी. आणि एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. तुम्हाला येस तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. प्राइसिंग आणि ॲम्बियन्स आणि सर्विस सगळंच आपण टाकू. ते खूप छान म्युरल केलंय त्यांनी. पीओपी मध्ये बनवलंय. मस्त आहे पण आहे. आवडला मला. फार छान आहे. ऑल अँड ऑल ॲम्बियन्स खूपच छान आहे. वाईब मस्त आहेत रेस्टॉरंटच्या. मजा येते. आणि जर का तुमच्याबरोबर खूप मोठा ग्रुप असेल तर अजून मजा येईल इकडे. छान आहे पण इंडोर ॲम्बियन्स आहे. इंडोर पण तुम्हाला व्ह्यू दाखवेल इंडोरचा. आणि हा आउटसाईड आहे. ऑल्सो नाईस. आउटसाईड इज ऑल्सो गुड. मजा येते. गरमी एवढी जाणवत नाही आहे. सो दिस इज आर फूड ऑर्डर. सो फर्स्ट इज आर पेरी पेरी फ्रेंच फ्राईज and second is our tempura asparagus roll which is looking really tempting. खूपच छान दिसतंय. आणि येस दिस वसाबी सॉस आणि हे आमचं विथ मेयो. पेरी पेरी फ्रेंच फ्राईज माझ्या भावाचा एकदम फेवरेट.
सो हे असायलाच पाहिजे स्टार्टरमध्ये जेव्हा आम्ही आमच्या भावाबरोबर येतो. तो पुष्करचं फेवरेट आहे. सो येस, आता आम्ही हे एन्जॉय करतो. असं आहे आणि असं आहे. पण मला चॉपस्टिक्सनी खायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे माहिती नाही कसं जमणार आहे. पण एक ट्राय करतो आणि मी ज्युअलनी तुम्हाला दाखवते की मला चॉपस्टिक्स पकडता येते का. चलो, लेट्स डू इट. लेट्स डू दिस टुडे. येस. आणि निघालेलं आहे ते. येस, सक्सेसफुली कल्पने मला चॉपस्टिक्स काढून दिले आहेत. आता आम्ही सगळे 3 जण प्रयत्न करणार आहोत की हे चॉपस्टिक्सनी खायचा. आयुष्यात पहिल्यांदा या 2 काठ्या हातात पकडलेल्या आहेत आणि आता या काठ्या कशा पकडून काढायचा हे आता आम्ही फाइंड आउट करतोय. सो आय होप आम्हाला सक्सेस मिळेल. लेट्स सी. मजा येणार आहे. समथिंग लाईक दिस. हा, हे बघा, हे कल्पीला काहीतरी जमलेलं आहे. त्याच्यामध्ये तिने पकडलेलं आहे असं काहीतरी. बरोबर आहे. ठीक आहे, बघू आता. जर का ते हातात आलं तिच्या त्या 2 काठ्यांमध्ये तर ते बरोबर आहे, नाही तर मध्ये चुकलेलं आहे. मी युट्यूबचा व्हिडिओ लावलाय आणि मग ते आहे बघा, हे युट्यूबचा व्हिडिओ लावून चाललेले आहेत प्रकार. पण आज हा रोल आम्ही चॉपस्टिक्सनी खाऊन दाखवणार. मी फ्रेंच फ्राईज खातो. आणि आमचा भाऊ बघा फ्रेंच फ्राईज खातोय चॉपस्टिक्सनी. लगे रहो, लगे रहो, लगे रहो. सिरियस म्हणजे जे खायचं ते नाही खाते लोक इथे, आणि फ्रेंच फ्राईज आम्ही चॉपस्टिक्सनी खायचा प्रयत्न आहे. पण चलो, लेट्स सी. हा, कल्पी दाखव. सरप्राईज कल्पीला या बर्थडेला फक्त एकच सरप्राईज आहे, जे 32 गिफ्ट्सला मिळाले. मिळाले. आणि आमच्या कविता ताईची अशा प्रकारे तयारी सुरू आहे पकडण्याची, आणि तिने सक्सेसफुली डिश रुईन केलेली आहे. आय थिंक चॉपस्टिक फोर्क सारखी वापरलेली बरी राहील. दिस इज आवर टॅलेंटेड सिस्टर. आणि तिला एकटीलाच जमलेलं आहे, आणि मी 10 प्रयत्न करून सुद्धा मला जमत नाहीये. स्टार्ट. तिकडे थोडासा नाही, आमच्या कविता ताईचं कसं आहे, तिला असं थोडस जरी तिखट टाकलं ना तरी तिला ते तिखट प्रचंड, म्हणजे पेरी पेरी फ्राईज सुद्धा तिला तिखट लागतं. सो सोया सॉस किती तिखट आहे तुम्ही बघू शकता. सो आता मी मागवलंय क्रिस्पी लोटस स्टेम. काय खाऊन बघते. मस्त आहे. आत्मा खुश. 100 out of 100. थँक्स.
खूप मजा. तुला कसं वाटलं? सुंदर, कडक, वाढीव. आम्ही एन्जॉय करतो स्टार्टर. हे आहे आमचा मेन कोर्स. वन ऑफ द मेन कोर्स. माहिती नाही आता याच्यानंतर किती किती भूक राहील त्याच्यात ते आपण नेक्स्ट डिश मागवू. अदरवाईज आम्ही डायरेक्ट डेझर्टवरती स्विच होऊ. सो दिस इज हाऊ इट लुक्स. दिस इज हाऊ इट लुक्स. कसं आहे? मस्त आहे. पेरी पेरी चिकन आहे. मी तरी याच्यावरती अजून काही स्पायसेस टाकले नाही आहेत. हा म्हणजे oil oregano, वगैरे chili घातला. flakes काय टाकलं नव्हतं. नाही. आत्मा खुश. फूड इज रिअली 100 out of 100. नाईस. फूड खूपच छान आहे इथलं. आत्मा खुश. Yes. सो तुम्ही जर का काही स्पेशल इव्हेंट साठी बघत असाल तर आय वुड सजेस्ट की बेलापूर मधलं हे रेस्टॉरंट तुम्ही मस्ट ट्राय आहे. हा म्हणजे इथे कसं आहे की अँबियन्स पण छान आहे आणि Service मस्त आहे. सर्व्हिस चांगली आहे. फूड चांगलं आहे. ते फूड चांगलं आहे. आपल्याला अजून काय पाहिजे असतं म्हणजे नुसतं आपण सगळं म्हणजे तरी सुद्धा अजून आम्ही पूर्ण 100% आमचा अजून झालेलं नाहीये फिनिश, बट स्टील आतापर्यंत जो आमचा अनुभव experience आलाय, आहे. experience हा. आलाय, तो तो चांगला आहे. खरंच खूप छान आहे. राईट. खरंच मस्त सो आहे. आता आम्ही हा पिझ्झा खातो अँड देन लेट्स सी आम्ही 100 out of अजून- 100. आत्मा खुश. बट आतापर्यंतच्या सगळ्या डिश मध्ये मला कोणाला रेट करायचं असेल तर मी सर्वात जास्त रेट करेन ते म्हणजे लोटस टेमला. हा क्रिस्पी लोटस टेम मस्त होतं एकदम म्हणजे असं खायला छान वाटत होतं. क्रिस्पी क्रिस्पी एकदम खूप छान होते. त्याला असं एक आय गेस पेरी पेरीच हे लावलं हा होतं म्हणजे म्हणजे फ्लेवर होता हा. त्याला ते थोडासा असं खायला छान नमकीन वाटत फ्लेवर होता पण छान वाटत होतं काय छान वाटत. मस्त. आणि आता हा पिझ्झा ट्राय करतो. लेट्स सी आमच्या कुकेवरती की आम्ही मेन कोर्स मागवतो का हा Dessert order. डेझर्टला अटॅक करणार होतो आम्ही आज, कारण का कल्पीचा बर्थडे आहे त्याच्यामुळे आज डेझर्ट व्हायलाच पाहिजे. मला डेझर्ट पर्सनली खूप आवडतात. हा कल्पीला डेझर्ट खूप पर्सनली आवडतं त्याच्यामुळे डेझर्ट आर मस्ट. हा. सो आता Let's बघूया see. बघूया. सांगतो आम्ही. कशी भूक लागते त्याच्यावरती. हा तेच. खूप मस्त होता. आत्मा खुश. इतका मस्त होता. दादा पण येतात. आणि हा आता आम्ही मागवलेला आहे तिरामिसू नाही, हा आम्ही मागवलाय बकलावा चीज बकलावा केक. चीज केक. येस. मी स्वतः नाव सो घेतलं. आता आपण अटॅक करूयात बकलावा चीज केक वरती. दादू यस. बकलावा चीज केक. कल्पी अरे तू बोलवलं नाही का त्यांना? मस्त आहे. खूप यम्मी आहे. मस्त आहे. आत्मा खुश. आत्मा खुश. सो गाईज नाव आमचा डिनर झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बॅक टू पवेलियन. येस. आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत जर का तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल, ब्लॉग आवडला तुम्हाला असेल तर हा. लाईक शेअर आणि तुमच्या फ्रेंड्सला सबस्क्राईब करायला सांगा येस आणि शेअर पण करा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा चॅनलला. येस आणि काही सजेशन असतील तर तर comment मध्ये प्लीज टाका. प्लीज कमेंट मध्ये टाका. काहीही संकोच न करता कमेंट मध्ये टाका. आम्ही नक्की ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये इम्प्लिमेंट करू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट.